नमस्कार मैत्रिणींनो, @आरतीज किचन 27 चॅनलवर आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। जर आपलं वाटण रेडी नसेल तर झटपट भाजी कशी बनवायची हे पाहून घ्या। तर आता मी सगळ्यात अगोदर काय केले आणि ते सुद्धा फक्त अर्ध्या तासात बनते। तर आता कुकर ठेवलाय। कुकरमध्ये मी नेहमीसारखं आपल्याला आळणी पाणी करून घ्यायचं आहे। तर त्याच्यासाठी मी कुकरमध्ये कांदा टाकलाय, तेल टाकले आणि आले लसूणची पेस्ट टाकून घेतलेली आहे। म्हणजे आपलं नॉर्मल जे आपण आळणी पाणी शिजवतो तेच करायचे। इथं तुम्ही तुमच्या आवडीनुसार खोबरं, कोथिंबीर आणि आलं लसूणचं सुद्धा वाटण घालू शकता। आता इथं हळद आणि हिंग घातलेलं आहे। चिकन किंवा मटनला आहे ना असं फोडणी करताना हिंग नक्की घाला, तुम्हाला चवीमध्ये भरपूर फरक जाणवेल। आता इथे साधारण हे अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे मी। ते सुद्धा आपल्याला छान परतून घ्यायचं आहे। कधीही चिकन किंवा मटन परतताना त्याला भरपूर सारं पाणी सुटलं पाहिजे, त्यासाठी मी इथं खडे मीठ वापरलेलं आहे। नॉनव्हेज करताना मी खडे मीठच वापरते। आता याच्यावर अलगद वरच्यावर झाकण ठेवूया। त्याला चिकनला कमीत कमी आपल्याला 10 मिनिटं तरी परतायची। चिकन असू दे किंवा मटन असू दे, तुम्ही जर असं परतलं ना तर तुमचा जो आळणी पाण्याचा रस्सा आहे ना तो सुद्धा खूप भन्नाट लागतो। आता इथं तुम्हाला किती पाणी हवं आहे त्यानुसार तुम्ही पाणी ओतून घ्या आणि कुकरला झाकण लावून टाका। मी इथं 2 ग्लास भरून पाणी ओतलेलं आहे, म्हणजे जवळजवळ अर्धा लिटर पाणी ओतले। आता कुकरच्या 2 शिट्ट्या काढूया। आता आपल्याला वाटण तयार नाही आहे, मग झटपट वाटण बनवायचे। त्याच्यासाठी कांदा, कोथिंबीर, काजू, टोमॅटो आणि आलं लसूण घेतलेलं आहे। हे आपण चिरून घेऊया, अगदी कोर्सली चिरून घ्यायचं, फार बारीक चिरायची काही गरज नाही आहे। आणि थोडंसं एका कढईमध्ये तेल टाकले आणि हे सगळं आपण एकत्र परतून घ्यायचं आहे। अजिबात वेळ लागत नाही, एक 5 मिनटामध्ये हे वाटण आपलं परतून होतं। कोथिंबीर सोडून बाकीचे सगळे पदार्थ तुम्ही परतून घ्या, अगदी 5 मिनटामध्ये ते सॉफ्ट होऊन जातात। टोमॅटो आणि कांदा जास्त काही त्याला खूप वेळ परतायची गरज नाही आहे। आता मी याच्यातच खडा गरम मसाला घालून घेतला आहे। शहाजिरे, लवंग, मिरी, दालचिनी, चक्रीफूल आणि मसाला वेलची घेतलेला आहे। इथे एक हिरवी वेलची घातली ना तरीसुद्धा चालेल, काहीच हरकत नाही आहे। मी 2 मिनटं झाकण ठेवते मोठा गॅस करून, म्हणजे त्याला लगेच पाणी सुटेल आणि पदार्थ आपले छानपैकी भाजले जातील किंवा गळतील। पहा आता आपलं वाटण रेडी झालेलं आहे। 5 ते 7 मिनटं मी गॅस मोठा करूनच त्याला भाजून घेतलेलं आहे। मी आता इथं गरम गरम कुकरच्या मिक्सरच्या भांड्यात काढलेत, पण ते थंड झाल्यावर तुम्ही मिक्सरला वाटून घ्या। तोपर्यंत आपला तिकडं कुकरसुद्धा होऊन जातोय। पहा आता थंड झाल्यावर मी हे वाटण वाटून घेतले। कमीत कमी पाण्याचा वापर करा, म्हणजे आपल्याला परतताना तेवढा कमी वेळ लागतो। आता इथं मी तुपात भाजी करते आहे। तुपामध्ये चिकन किंवा मटन आहे ना एक भन्नाट लागून जातं। आता इथं खडा गरम मसाला वाटणात टाकला होता, त्यामुळे मी फक्त इथं तेजपत्ता टाकला आहे आणि सगळं वाटण टाकलेलं आहे। ठीक आहे, आता आपला तिकडं कुकर झालेला पण आहे, तो थंड व्हायला मी ठेवलेला आहे। आता हे वाटण तेल सुटेपर्यंत परतायचे, त्याला 5 ते 7 मिनटं जातील। तर काही मसाले घालूया। मी इथं घरचा मसाला 1 चमचा घातला आहे, 1 चमचा लाल तिखट घातले, 1 चमचा धने पावडर, त्याचबरोबर इथं 1 चमचा मी चिकन मसाला घातलेला आहे, 1 चमचा गरम मसाला घातलेला आहे। तुम्हाला हवे ते मसाले तुम्ही घाला। मी इथं एक ॲडिशनल म्हणून किचन किंग मसालासुद्धा घातलेला आहे 1 चमचा। आता इथं तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीने घाला, भरपूर सारे तुम्हाला हवे ते मसाले घाला। कधी कधी अशी भाजी जरी केली ना नॉनव्हेजची वेगवेगळे मसाले घालून तरी टेस्टमध्ये खूप फरक पडतो। पहा छान तेल सुटलेले आहे त्याला। या स्टेजला काय करायचं, आळणी पाण्यातला 1 चमचा याच्यामध्ये घालून घ्यायचा आणि तो पण आपल्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे। याने ना भाजीच्या चवीमध्ये खूप फरक पडतो। नेहमी असं करून पहा तुम्ही, म्हणजे झाकण ठेवते, त्याला लगेच तेल सुटून पहा। मी इथं गॅस थोडासा बारीक केला होता, काय होते काजू असल्यामुळं आपल्याला गॅस बारीक करावा लागतो, बाकी काही नाही आहे। आता हे सगळं आळणी पाणी आणि चिकन सकट मी याच्यात ओतलेलं आहे। आता इथं तुम्ही रस्सा तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडंसं पाणी घालू शकता, पण कमीत कमी दुसरं बाहेरचं पाणी घालण्याचा हे करा, कारण की जर तुम्ही जास्तीचं पाणी घातलं ना त्या भाजीला काहीही चव राहत नाही। जास्तीत जास्त भाजी आळणी पाण्यातच करायची आहे। आता मी त्याच्यात ट्विस्ट म्हणून काय केलेलं आहे, कसुरी मेथी घातलेली आहे। आपण शक्यतो अशा भाज्यांना कसुरी मेथी वगैरे वापरत नाही, पण मी थोडासा चेंज म्हणून कसुरी मेथी घातलेली आहे। आता झाकण ठेवून त्याला मस्तपैकी तर्री आली आहे आणि अजून एक चेंज म्हणून मी त्याच्यात फ्रेश क्रीम घातली आहे। तुम्ही साईसुद्धा घालू शकता। खरंच सांगते, या 2 गोष्टी आपण कधी चिकन मटनला नॉर्मल भाजीला घालत नाही, पण मी घातल्या होत्या, एकदम भन्नाट भाजी झाली होती। असं थोडं व्हेरिएशन करून पाहिलं ना तर आपल्यालासुद्धा चवीमध्ये थोडा फरक करतो। कशी वाटली रेसिपी आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।